त्या चाळीसगाव तालुक्यामध्ये जो कत्तलखाना आला होता तो महाराज मी कत्तलखाना थांबवला. जेव्हा केव्हा या चाळीसगाव तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल तर या माणसाने त्या कत्तलखान्याला थांबवलं आणि मी जाहीरपणे सांगितलं महाराज माझी आमदारकी गेली चालेल पण एक वीट रचू देणार नाही. तो शब्द आजही मी पूर्ण केला. अनेक प्रयत्न झाले, अनेक रथी महारथी तिथं भाग घेतला पण मी त्या कत्तलखाना होऊ दिला नाही. खऱ्या अर्थाने त्या बाबाजींच्या सगळ्या भक्तांसाठी गाईला आई मानणारे आपली सगळी आपण माणसं आहोत. त्या आईची कत्तल मी या तालुक्यात असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो. बाबाजीचा जो संदेश होता की धर्म आणि पाप पुण्य हे नक्की मी लक्षात ठेवेल.